नमस्कार विद्यार्थी मित्र एन-एस-एस ॲक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून आपल्याला माय भारत ॲपमध्ये आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. पहिला मुद्दा काय आहे, की आपल्याला माय भारत रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे आणि काय आपल्याला तिथं कोणती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे. तर लक्षात ठेवायचं, की आपल्याला ही एक लिंक प्रोव्हाईड केली जाईल आणि या लिंकच्या खाली आपल्याला एक रेफरल कोड दिलेला आहे. तो रेफरल कोड तुम्ही कॉपी करून ठेवा आणि त्याच्यानंतर काय करा, हा रेफरल कोड जो आहे, काय आहे बघा, BEE22ZZ6 हा जो आहे मी कॉपी करून घेतो. त्याच्यानंतर बघा, या माय भारत या लिंकवरती आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. माय भारत लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय भारतचं पोर्टल ओपन होईल आणि या पोर्टलमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणजेच जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ते ऑलरेडी रजिस्टर म्हणून तुम्हाला सांगेल, किंवा जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड नसाल तर तुम्ही रजिस्ट्रेशनवरती रजिस्टर नाऊ किंवा रजिस्टरवरती काय करा, क्लिक करा. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं काय करायचा आहे, पंच करायचा आहे. मोबाईल नंबर पंच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ओ-टी-पी गेट करायचा आहे. तर बघा, मोबाईल नंबर पंच केल्यानंतर आणि गेट ओ-टी-पी केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती गेट ओ-टी-पी येईल आणि त्या ओ-टी-पीचा वापर करून तुम्ही काय करणार आहात, त्याच्यामध्ये लॉग इन होणार आहात. ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं नाव फिलअप करायचं आहे. नाव फिलअप केल्यानंतर लास्ट नेम फिलअप करायचे आहे. लास्ट नेम फिलअप केल्यानंतर इथं रेफरल कोड मागितलेला आहे. या रेफरल कोडमध्ये तो रेफरल कोड तुम्ही काय करायचा आहे, पेस्ट करायचा आहे. रेफरल कोड पेस्ट केल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ बघा, जर तो रेफरल कोड व्हेरिफाईड असेल तर इथं तुम्हाला काय बघायला मिळेल, एक बरोबर चिन्ह बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर बघा, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल, फिमेल असेल. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, जनरल, ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, एस-सी-एन-टी वगैरे काय असेल ते. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये डिसेबिलिटी वगैरे काय आहे का? अपंगत्व असेल तर येस करा किंवा नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर याच्यामधून तुम्ही महाराष्ट्र वगैरे सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्याला बघा काय मिळेल, टू विच एरिया यू वॉन्ट यू आर बिलॉंगिंग, म्हणजेच कुठल्या एरियामध्ये तुम्ही राहता, शहरी किंवा ग्रामीण. आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, ग्रामीण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोणती यूट्यूब ॲक्टिव्हिटी, हां, त्याच्यानंतर इथं ब्लॉक वगैरे येतं, म्हणजेच काय, तुमचा तहसील कोणता आहे, तुमची पंचायत कोणती आहे, त्याच्यानंतर तुमचं विलेज कोणतं आहे. या गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला काय तो तुमचा पिनकोड टाकायचा आहे. व्यवस्थितपणे पिनकोड टाका आणि यूथ टाइप कोणता आहे, तर एन-एस-एस. एन-एस-एसमध्ये आपण काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे. एन-एस-एस क्लिक केल्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे तुमचं, हायेस्ट क्वालिफिकेशनमध्ये क्लिक करा. मास्टर डिग्री आहे, बॅचलर डिग्री आहे, 12th पास आहे, कोणता असेल तो. मग आपण आपण याच्यामध्ये बॅचलर डिग्री काय करायची आहे, तर सिलेक्ट करायची आहे. तर बॅचलर डिग्री सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं कोणतं टॅलेंट वगैरे असेल, स्पोर्ट वगैरे तुम्ही कोणत्या स्पोर्टमध्ये काम करता किंवा चांगल्या पद्धतीनं तुमचा हँड असेल, तर आर्चरी वगैरे, ॲथलेटिक्स वगैरे ह्या सगळ्या इथं काय आहेत, खो-खो, कबड्डी वगैरे असे वेगवेगळे काय दिलेले आहेत, तर स्पोर्ट दिलेले आहेत. त्यातलं स्पोर्ट वगैरे सिलेक्ट करा आणि फोर्स सिलेक्ट केल्यानंतर आय कन्सेंट टू टर्म ऑफ यूज याच्यावरती क्लिक करा. आणि जर तुम्ही आय कन्सेंट टू प्रोव्हाईड माय डेटा टू एन-सी-एस, म्हणजेच नॅशनल काउन्सिलला जर तुमचा डेटा पाठवायचा असेल तर याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. नाही केलं तरी चालेल. पहिल्यांदा याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट बटनवरती क्लिक करा. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय व्हाल, तर रजिस्टर्ड व्हाल. रजिस्ट्रेशनची ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे ते आपण आता बघणार आहोत. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा एक बॅनर बघायला मिळेल, किंवा डायरेक्टली तुमच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला नशामुक्त युवा असं आपल्याला काय बघायला मिळेल, टॅब बघायला मिळेल. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला या ठिकाणी घेऊन येईल फॉर व्हिजिटिंग. आणि याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, तर लक्षात ठेवायचं, की अ, आपल्याला यामध्ये आल्यानंतर इथं ही जी काही प्रतिज्ञा आहे, म्हणजेच नशामुक्त युवा भारत, विकसित भारत जो आहे त्याची प्रतिज्ञा आहे, ही प्रतिज्ञा पूर्ण वाचायची आहे. बघा, आय डू हिअर बाय द प्लेज दॅट आय विल नॉट कन्झ्युम एनी हार्मफुल intoxicating substance in any form or for any purpose.
हे सगळं काय करायचं आहे, वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर याच्या खाली जय हिंद म्हणून त्याच्यानंतर आपला रेफरल कोड पुन्हा इथं काय करायचा पेस्ट करा आणि पेस्ट केल्यानंतर आय प्लेजवरती क्लिक करा. आय प्लेजवरती क्लिक केल्यानंतर ते सबमिट होईल आणि सबमिट केल्यानंतर बघा अ, हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जस्ट अ मोमेंट प्लेस केल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीनं सर्टिफिकेट तुमचं जनरेट होईल. ते डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही ते शेअर करू शकता. तर दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. डाउनलोड करून याची एक प्रिंटआउट मला माझ्याकडे काय करायची आहे, सबमिट करायची आहे. ओके, थँक यू. या पद्धतीनं आपण नशामुक्त भारतमध्ये काय करू शकतो, एंटर करू शकतो आणि नशामुक्त युवा ही संकल्पना याच्यामधून काय केली जाते, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.